हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण श्री भक्ती विजय कथासार हे महिपती महाराज ताराबाद यांचं आपण जे भक्ती विजयावर असलेले साधू संतांचं जे चरित्र आहे ते आपण बघत आहोत. तर आपला पहिला अध्याय महिपती बाबांनी जे मंगलाचरण केलं ते मागल्या एपिसोडमध्ये बघितलं आणि आज आपण दुसरा अध्याय कडे वळतो आहे. आणि दुसऱ्या अध्यायाची जी पार्श्वभूमी ती अशी आहे की जयदेव महाराजांचं याच्यामध्ये जीवनचरित्र आलेलं आहे. आणि जयदेव महाराज यांचं जीवनचरित्र खूप वैशिष्ट्यपूर्ण नटलेलं आहे आणि त्यांची खूप का जास्तीत जास्त उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर जयदेव महाराज हे व्यास मुनींचा अवतार आहेत. म्हणजे जे सगळ्या ग्रंथांचा जो नायक असं जे व्यासांकडून संपूर्ण जेवढे ग्रंथ शास्त्र आहे व्यासांचे उचिष्ट मानलं जातं. कारण व्यासा इतकं ग्रंथांचं जे भाष्य आहेत महाभारत असो किंवा कोणते वेद असो उपनिषद असो सर्व जे वेदांचं निरूपण जे कोणापासून आलं असेल तर हे संपूर्ण व्यासापासून आलेलं असेल. तर व्यासा एवढं कार्य कुणीच केलेलं नाही. तरी पण अजून व्यासांना वाटलं का या भारतभूमीची अजून सेवा करावं म्हणून त्याने जयदेव महाराजांच्या रूपामध्ये अवतार धारण केलेले आहेत. तर या जयदेव महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे जयदेव महाराजांनी गीत गोविंद नावाचा हा एक छोटासा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथाचा जर अधिकार जर बघितलं तर तो ग्रंथ जयदेव महाराजांचा ग्रंथ वाचत असताना प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण ऐकायला येतो. जशी रामकथा चालू असताना जसं हनुमंत प्रत्यक्षात पुढे येऊन ऐकायला बसतो एखादा निस्वार्थी मनाने आणि परिपूर्ण राम नामाने जो एखादा नटलेला महापुरुष असन आणि त्याची जर कथा चालली असेल तर आजही हनुमंतराया त्या कथेमध्ये पाठीमागं येऊन बसतात आणि ते ऐकतात. अशी जी आख्यायिका आहे किंवा तुळशी रामायणामध्ये तसा तो विषय आलेला आहे. आणि हनुमंताची जी तशी आख्यायिका आहे का हनुमंत जिथं जिथं रामायण असेल तिथं येतो. तसंच जयदेव महाराजांचं सुद्धा अशी आख्यायिका जयदेव महाराजांचं जर गीत गोविंद आजही कोणी प्रेम भावानं जर म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्षात ते ऐकायला येतात. आपण तेही थोडंसं त्या गीतगोविंदामध्ये काय सांगितलेलं आहे तो विषय आपण घेणार आहेत. तर ह्या जयदेव महाराजांचं चरित्र कसं आहे तर ते आपण थोडक्यात सांगितलेलं आहे का भगवान विष्णू व्यासांना म्हणाले तुम्ही अनेक पुराणे सांगितलेत पण कलियुगात अज्ञानी लोकांना त्यांचा अर्थ कळत नाही म्हणून जयदेवांच्या रूपाने अवतार घेऊन त्याचा अर्थ समजून सांगा आणि जनउद्धार करा. भगवान विष्णूंनाच व्यासांना हे सांगितलं. तर त्यांचा आज्ञेनुसार व्यासाने जगन्नाथपुरीजवळ तंदुबिल्व गावी जयदेव नावाने एक ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला. त्या एका ब्राह्मणाच्या घरी जयदेव महाराजांनी जन्म घेतला. ते अत्यंत बुद्धिमान होते. अभ्यास न करता सर्व शास्त्रामध्ये ते पारंगत होते. उत्तम वक्ते होते. कलियुगात माझे भजनच लोकांचा उद्धार करेल हे कृष्णवचन ध्यानात घेऊन त्यांनी पद्मपुराणामधील राधा माधव विलासाचे वर्णन असलेले गीत गोविंद नामक प्रासादिक संस्कृत काव्य रचले. ते फारच लोकप्रिय झाले. त्यांच्या घरोघरी पठण होऊ लागले. आता त्यांनी हे गीत गोविंद नावाचं जे महाकाव्य रचलं ते खूप त्यावेळेस प्रासादिक झालं आणि सर्वच भाविक भक्त ते दररोज ते म्हणायला लागलेत. आणि असं म्हणत असताना त्याच वेळेस अशी एक घटना घडली का त्या जगन्नाथ क्षत्रियमध्ये एक सात्विक नावाचा राजा होता आणि त्या राजाला ह्या जयदेव महाराजांची जी झालेली प्रसिद्धी आहे त्याला खपाना आणि त्याला असं वाटलं की जयदेवानं जसं हे गीत गोविंद रचलेले आहेत तसंच गोविंद त्यानेही म्हणून त्याने त्याच्यासारखा जे काव्यग्रंथ रचला. त्या राजानं स्वतः तो काव्यग्रंथ रचला आणि त्याच्याप्रती घरोघरी वाटले आणि त्याने सांगितलं का सात्विक नावाचा राजा होता त्यानं सांगितलं का माझंच गीत गोविंद वाचा.
पण जयदेव महाराजांनी जे गीतगोविंद रचलं होतं तर ते प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णानंच त्यांच्याकडून लिहून घेतलं होतं. आणि अशा ह्या गीतगोविंदाचं महत्त्व यांना कमी करण्यासाठी या सात्विक नावाच्या राजानं असं डुप्लिकेट प्रति छापून आणि लोकांना वाटला आणि त्याचा मत्सर तो करायला लागला. तेव्हा त्या राजाचे जे मंत्री होते किंवा काही त्याचे त्या परमार्थिक जे सेवक होते त्यांनी सांगितलं राजाला का अहो महाराज, हे जे जयदेव महाराज आहेत ते खूप विद्वान आहेत, हे सत्पुरुष आहेत आणि त्यांच्या गीतगोविंदाची तुम्ही कॉपी करू नका, तर ते अधर्म होईल. तरी त्या राजानं ऐकलं नाहीत आणि नंतर जयदेवांचे सामने अशी वल्गना करू नको, कारण जे ज्ञानी असते ते कधीही आपला मोठेपणा सांगत नाहीत. विद्या, हरिकीर्तन, गुरुमंत्र, ब्रह्मज्ञान, केशर, कस्तुरी अशा मौल्यवान गोष्टी एखाद्याच्या मागं लागून देऊ नयेत, त्यामुळे त्यांना कमीपणा येतो. म्हणजे तो त्या गीतगोविंदाच्या प्रति वाटून माझ्याच गीतगोविंद वाचा असा आग्रह करीत होता राजा. परंतु शास्त्र असं सांगतं का विद्या, हरिकीर्तन, गुरुमंत्र, ब्रह्मज्ञान, ब्रह्मवाक्य, केशर व कस्तुरी अशा ज्या मौल्यवान गोष्टी ह्या कोणाला बळच घ्या असं म्हणू नये आणि ते बळच देऊ कोणाला देऊ पण नाहीत असं शास्त्र सांगतं. त्याच्यामुळं त्या वस्तूला कमीपणा येतो. म्हणून असं बळच कोणाच्या माथी ते मारू नयेत. जो योग्य असेल त्यालाच ती कस्तुरी द्या, जो योग्य असेल त्यालाच ब्रह्मनाम द्या, जो योग्य असेल त्यालाच गुरुमंत्र द्या, बाकीच्याला तो देऊ नयेत. अशा प्रकारे विद्वानांनी निषेध करत राजाही मनोमन चावताळा. त्यांनी त्यांना आव्हान दिले, माझा आणि जयदेवाचा दोन्ही ग्रंथ जर सारखेच आहेत असं माझं म्हणणं आहे, परंतु जर माझ्यापेक्षा जयदेवाचा ग्रंथ जर श्रेष्ठ असेल तर आपण तो ग्रंथ जगन्नाथासमोर म्हणजे जगन्नाथाचं मंदिर आहे तिथं समोर ठेवू आणि जो ग्रंथ योग्य असेल तो जगन्नाथासमोर राहील आणि जो ग्रंथ अयोग्य असेल तो मंदिराच्या बाहेर येऊन पडेल. असं झाल्यानंतर त्यांनी ते दोन्ही जयदेव महाराजांचा आणि सात्विक राजाचे ग्रंथ जगन्नाथासमोर ठेवले आणि त्याच दिवशी त्यांनी तो रात्री त्या जगन्नाथाचं मंदिर लावून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन पाहतो तर त्या सात्विक नावाच्या राजाचा जो ग्रंथ आहे तो बाहेर येऊन पाडलेला दिसला विस्कळलेल्या परिस्थितीत आणि जयदेवाचा ग्रंथ मात्र जगन्नाथाच्या समोर आहे तसाच राहिला. आणि मग त्या सात्विक राजाला कळून चुकलं का आपली चूक झालेली आहे, हा जयदेव खरोखर महान भक्त आहेत आणि याचाच ग्रंथ योग्य आहे. परंतु त्याला वाईट वाटलं आणि तो जगन्नाथासमोर जाऊन उपोषण धरलं का म्हणला, देवा हे सर्व जर जीव तुझेच अंश आहेत, मीही तुझी रचना केलेली आहेत, तर मला दुय्यम भाव का देतो तू, माझ्यात काय कमी आहेत, मी बी तुझी सेवा करण्याचा प्रयत्न केला. म्हणून जगन्नाथ प्रसन्न झाले आणि त्या सात्विक नावाच्या राजानं जो गीतगोविंद लिहिला होता त्या गीतगोविंदामधील 24 ओळी या त्यानं जयदेवांना त्यांच्या त्या गीतगोविंदामध्ये टाकायला सांगितल्यात आणि त्या टाकून दिल्यात. आणि तिथून पुढं मग त्या सात्विक नावाच्या राजाच्या 24 ओळी त्या गीतगोविंद ग्रंथात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे त्या काळामध्ये अशी एक घटना घडली. त्याच्यानंतर मग जयदेव महाराजांचं लग्न कसं झालं तर त्या जगन्नाथपुरीमध्येच एक अग्निहोत्र ब्राह्मण राहत होता आणि त्या अग्निहोत्र ब्राह्मणाला एक पद्मावती नावाची मुलगी होती आणि तो ब्राह्मण पण खूप सात्विक होता. आणि त्या ब्राह्मणानं जगन्नाथाला सांगितलं का जगन्नाथा, ही माझी जी मुलगी आता वयात आलेली आहेत आणि मला ही एका चांगल्या पुरुषाला द्यायची आणि तो तुझ्यासारखा तो असला पाहिजे, मी तुलाच अर्पण करणार आहे, तुझ्यासारखा मला या जगात कोणी दिसत नाहीत, तर ही पद्मावती नावाची मुलीचा स्वीकार तू कर, असा तो अट्टहास करायला लागला. कोण तो जो ब्राह्मण होता अग्निहोत्र, तो ब्राह्मण तो त्या जगन्नाथाची सेवा करायचा आणि जगन्नाथाला असं त्यानं साकडं घातलं. आणि असं साकडं घातल्यानंतर एक दिवस जगन्नाथ त्या अग्निहोत्र ब्राह्मणाच्या स्वप्नात आला. अरे म्हणलं, या भूतलावर जगन्नाथपुरीमध्ये जयदेव नावाचा ब्राह्मण आलेला आहे आणि तो जयदेव नावाचा ब्राह्मण हा माझाच अंश आहे, मीच त्याच्यामध्ये अवतरलेला आहे. तर ही तुझी जी मुलगी आहे पद्मावती नावाची मुलगी, याला वस्त्र वगैरे देऊन तू तिला तिचा हे कर, साळुंकृत विवाह करून ते जयदेवाबरोबर लग्न लावून दे, तो मीच आहेत, जयदेव म्हणून मीच अवताराला आलेले आहेत. असं म्हणून त्या ब्राह्मणानं जयदेवाबरोबर तिचं लग्न लावून दिलं आणि त्या पद्मावती त्या जयदेवाची पत्नी झाली. मग हे संपूर्ण विवाह संपन्न झाला. जयदेवाशी थाटात विवाह लावून दिला. जयदेव नित्यनेमाने हरिकीर्तन करीत असे. त्यांना एका भाविक सावकाराला अनुग्रह दिला. त्याच्यानंतर अजून जयदेवाच्या बाबतीत अजून एक गोष्ट अशी घडली
का जयदेवाने एका सावकाराला अनुग्रह दिला आणि तो सावकाराला खूप आनंद झाला. तो सावकार तो जयदेवाला घेऊन गेला आणि त्या सावकाराच्या ठिकाणी जयदेव महाराज हे 1 महिना राहिलेत आणि 1 महिन्यानंतर दररोज कीर्तन प्रवचन त्या सावकाराच्या घरी चालायचं. सावकाराला खूप आनंद झाला आणि मग 1 महिन्यानंतर हे सावकार जयदेव महाराज जेव्हा त्या सावकाराच्या घरून निघणार होते, तर मग त्या सावकारानं काय केलं, तो श्रीमंत होता, त्यानं त्याच्या पत्नीसाठी काही द्रव्य मौल्यवान वस्तू असं सर्व दिलं आणि त्या याला निरोप दिला जयदेवाला. आणि जयदेवाला निरोप दिल्यानंतर जयदेव ते सर्व द्रव्य वगैरे एका रथामध्ये टाकलं आणि त्या रथाला ते 2 सेवक दिले आणि जयदेव महाराज बसले आणि त्यांच्या पत्नीसाठी त्यांनी काही मौल्यवान वस्तू द्रव्य वगैरे दिलं आणि त्याला वाटं लावलं. आणि असं करीत असताना जेव्हा जयदेव त्या घनदाट जंगलातून जात होते, तर जात असताना नंतर पुढं गेल्यानंतर ते 2 सेवेकरी होते, ते 2 सेवेकरी काही काळानंतर मागे निघून आले जंगलातून. आता जयदेव महाराजांनी सांगितलं की तुम्ही आता हा रथ घेऊन जा पुढं आणि आम्ही आता जातो माघारी, उशीर झाला. म्हणून ते सावकाराचे 2 सेवक मागं निघून आलेत आणि ते रथ पुढं गेल्यानंतर काही काळाने 2 चोर होते. त्या चोरांना माहीत होतं की यांच्या रथामध्ये काही द्रव्य आहेत आणि ते द्रव्य त्यांना हडपायचं होतं. म्हणून ते त्या जयदेवाचा पाठलाग केलेत ते 2 सेवेकरी मागं आल्यानंतर. आणि जेव्हा त्या जयदेवाचा पाठलाग केला तेव्हा जयदेवाला कळलं की हे जे 2 चोर आहेत हे कशासाठी माझ्या रथाबरोबर चालले. तर त्यांनी काय केलं, त्या 2 चोरांना सांगितलं की ह्या रथामध्ये जेवढे द्रव्य आहे तेवढं तुम्ही घेऊन टाका, मला या द्रव्याचं काही करायची गरज नाही. परंतु ते द्रव्य त्या 2 चोरांनी घेतलं आणि घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा परत सावकाराला जाऊन सांगा का माझं हे द्रव्य चोरून याने दोघांनी घेतलं. मग त्या 2 चोरांनी काय केलं की जयदेवांचे पाय तोडून टाकले आणि त्याला एका खड्ड्यामध्ये टाकून दिलं. आणि अशा परिस्थितीमध्ये जयदेवाला टाकून दिलं आणि ते 2 चोर सर्व त्यांच्यावर त्यांचं जे द्रव्य होतं, ते रत्न आभूषण होते, सर्व घेऊन गेलेत. आणि तो नंतर तो जयदेव त्या एका ठिकाणी असा विव्हळत पडलेला होता, त्याचे पाय पण तोडलेल्या अवस्थेत होते. आणि त्याच दरम्यान तिथून एक राजा जात होता आणि त्या राजाची सवारी तिथून जात असताना त्या क्रौंच नावाचा राजा त्या अरण्यात शिकारीसाठी गेला होता. आणि त्या राजाच्या लक्षात आलं की इथं कोणीतरी एक विव्हळत पडलेला आहे एक पुरुष. आणि तो त्याच्याजवळ गेला आणि त्याला बघितलं तर त्याने ओळखलं की हा जयदेव नावाचा महात्मा आहे का, याचा प्रकाश शरीरातून बाहेर पडतो रात्रीच्या वेळेस, म्हणजे हा कोणीतरी दिव्य पुरुष असं. मग ते जयदेवाला घेऊन तो क्रौंच नावाचा राजा त्या जयदेवाला महालात घेऊन जातो, त्याची सेवा करतो आणि त्याचा उपचार करतो त्याच्यावर आणि त्याची सेवा शुश्रूषा चालू केली. आणि जयदेवाने नंतर आणि जयदेवाला विचारलं की तुझी ही अवस्था कोणी केली. तर जयदेवाने त्याला खोटंच सांगितलं का कोणी केल्याचं. तेव्हा त्यांनी मी जन्मापासून असाच आहे, तर मी जन्मापासून असाच आहे असं जयदेवानं खोटं सांगितलं, राजाला खरं सांगितलं नाही. कारण त्या 2 चोरांना शिक्षा होईल आणि ती शिक्षा माझ्यामुळं झाली नाही पाहिजेत असं जयदेवांचं सात्विक अंतःकरण असल्यामुळं जयदेवानं त्या राजाला खोटं सांगितलं. एक दिवस राजाने त्यांना विचारलं, महाराज हरिभक्तीसाठी मी कोणती सेवा साधना करू. ते म्हणले, राजा तू साधू संतांची सेवा कर. मग त्या क्रौंच राजानं आणल्यानंतर मग ते जयदेवाला प्रश्न विचारला त्या राजानं की मी नेमकं काय करू, ह्या जन्मात आलं तर मी काय करू. तर सगळ्यात श्रेष्ठ जर असेल तर साधू संतांची सेवा करायची, साधू संतांचं चरित्र वाचायचं, सारी साधूंचं चरित्र ऐकायचं. आता आपण हे महिपती बुवाने जे 57 साधू संतांचं जे चरित्र सांगितलेले आहेत, हे चरित्र आपण मन लावून ऐकलं, मन लावून सांगितलं, त्याचा अंगीकार केला आणि त्याचे काही शब्द जर आपल्या अंतःकरणामध्ये खोलवर जर गेले तर किती पापी दुराचारी खाणारा पिणारा कसा आहे माणूस असला तरी तो ऐकता त्याचं अंतःकरण मऊ होण्यासारखं होऊन जातं, कळतसुद्धा नाहीत. अशा प्रकारे साधू संतांचं चरित्र खूप सर्वामध्ये सुंदर आहेत आणि ह्या कलियुगामध्ये याच्यासारखं सोपं वर्मच नाही कोणतं. तर त्यांच्या चरित्रामध्ये आपण कसं आपलं मन त्याच्यामध्ये कसं रमलं पाहिजेत. तर अशा प्रकारे हे साधू संतांचं चरित्र हे खूप दिव्य असतात, हे ईश्वराच्या नामस्मरणापेक्षाही दिव्य असतात. आणि असे दिव्य चरित्र आपण ह्या कथासारातून आपण घेतलेला आहे आणि तो आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर मग त्याने त्या क्रौंच राजाला विचारल्यानंतर क्रौंच राजाला सांगितलं जयदेव महाराजांनी का तुम्ही साधू संतांची सेवन करा, त्यांना भोजन करा. आणि मग म्हणले साधू संत ओळखायचे कसे, तर म्हणले ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते, ज्यांच्या कपाळी गंध असतो,
आणि जे सदैव मुखाने विष्णूचे नाव घेतात, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, असे जे संत महात्मे असतील त्यांची तुम्ही सेवा करा. आणि अशा प्रकारे क्रौंच राजाने साधू संतांचा सत्कार करायला चालू केलं. आणि तिथून पुढं त्या क्रौंच राजाकडं खूप साधू आणि सज्जन वैष्णव यायला चालू झाले. आणि असे येत असतात. तर एक दिवस असं झालं की जे 2 चोर होते, ज्याने जयदेवाला लोबाडलं होतं, त्याचे पाय तोडले, ते 2 चोरही एके दिवशी त्या राजाकडं जेवणासाठी आले. आणि ते राजा त्याला जीव घालायचा प्रत्येक या साधूला, आणि वरून बक्षीस पण द्यायचा. तेव्हा जयदेव महाराजांनी सांगितलं की हे 2 चोर जे आलेले आहेत तर हे खूप मोठे साधू आहे आणि यांना आपण ठेवून घ्या म्हणलं इथं. मग म्हणले ठीक आहे चालेल, यांना काय हरकत नाही, आपण ठेवून घेऊ. त्याला ठेवून घेतलं आणि राजा त्यांची विशेष सेवा करायला लागला. चोर असून ज्यांनी जयदेवाचे पाय तोडलेले होते, अशा चोरांना पण जयदेवानं सांगितलं की तुम्ही हे साधू वृत्तीचे माणसं आहे, यांना ठेवून घ्या आणि सेवा करा. तर तो राजा पण त्याची सेवा करत होता. त्यांना पण विशेष वाटायला लागलं की हे असं का झालं. तर मग त्या एक दिवस त्या राजाने विचारलं त्या 2 चोरांना का हो म्हणला, तुम्ही ह्या महाराजांचं एवढी कशी काय सेवा केली, महाराज तुमच्यावर एवढे कसं काय प्रेम करतात जयदेव महाराज, का तुमच्यावर एवढं विशेष त्यांचं लक्ष कसं काय. तर त्यांनी त्या राजाला पण खोटं सांगितलं का आम्ही एकेकाळी एका राजाच्या याच्यात हे करत होतो, सेवा करीत होतो, तो राजा दुष्ट होतात, त्या राजाने यांचे पाय तोडले, असं ते खोटं सांगायला लागलेत. आणि ते असं काहीतरी खोटं सांगून त्यांनी तो विषय तिथं फिरवला. आणि मग एक दिवस क्रौंच राजाने त्या 2 साधूंची विशेष व्यवस्था ठेवली. त्याबद्दल सेवकांना मोठं नवल वाटत होते. मार्गाने जाताना नंतर मग त्या दोघांना निरोप द्यायचा ठरला. आणि निरोप देताना मात्र ते 2 चोरांना निरोप दिला. मग त्यांनाही रथात बसवलं, द्रव्य दिले. आणि रस्त्यानं जात असताना त्या सेवकाने विचारलं का तुम्हाला ह्या जयदेव महाराज एवढे तुम्हाला जवळचे का मानतात. तेव्हा त्यांनी त्या खोटं सांगितलं, त्या 2 सेवकांना राजाच्या त्या खोटं सांगितलं का म्हणलं आम्ही जयदेव महाराजांना आम्ही एका राजाची चाकरी करीत होतो, मग आमच्याकडून काही चुका झाल्यात आणि त्या जयदेवाकडून काही चुका झाल्या तर राजाने त्यांचे पाय कापलेत, असं त्यानं खोटं सांगितलं. आणि असं खोटं सांगितल्या हे ते सृष्टीला मान्य झालं नाहीत. आणि लगेच त्या सृष्टी दुभंगली, पृथ्वी दुभंगली. आणि ते 2 चोर होते ते त्यांना भूमीमध्ये घेतलं आणि ते तिथंच मरण पावले. आणि ते 2 जे सेवक होते ते माघारी निघून गेलेत. कारण याने खोटं सांगितल्यानंतर त्या सृष्टीलासुद्धा, पृथ्वी मातेलासुद्धा ते सहन झालं नाहीत. आणि हे झालेलं आल्यानंतर जयदेवांना हिने सांगितलं सेवकांनी का तुमचे जे 2 साथीदार होते ते त्या सृष्टी दुभंगली आणि त्याच्यामध्ये ते गतप्राण झालेत. मग जयदेवांना खूप वाईट वाटलं आणि जयदेवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला का म्हणला माझ्यामुळं जर एखाद्याला, माझ्या सहवासात राहून जर एखाद्याची जर अशी दुर्गती होत असेल तर मला हे मान्य नाहीत. आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. आणि धावा केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर मग त्या जयदेवांना पण पाय दिलेत. आणि त्या दोघांचे जे 2 चोर ते भूमीत गाडले गेले होते त्यांनाही बाहेर काढलं आणि त्यांना वैकुंठात घेऊन गेलेत. मग अशा प्रकारे हे जयदेव महाराजांची जी कथा आहेत ती खूप सुंदर आहेत. आणि अशा प्रकारे त्या दोघांचाही उद्धार झाला. जयदेवांना पाय आले आणि त्या राजानं जयदेवांचा सत्कार केला. मग त्याच्यानंतर मग पुढं मग जयदेव महाराज तेथील मुक्कामात त्या राजवाड्यामध्ये मग नंतर जयदेव महाराजांच्या पत्नीला बोलून घेतलं. मग जयदेव महाराजांनी त्यांची पत्नी त्या राजवाड्यात राहायला लागले तिथं त्या जगन्नाथपुरीमध्ये. नंतर एक दिवस काय झालं तर त्यांची जयदेव महाराजांची पत्नी ही पद्मावती ती आणि ती जी राणी त्या क्रौंच नावाची राजाची राणी, त्या राणीच्या एक जवळचे कोणीतरी नातेवाईक स्त्रीचा नवरा वारला होता आणि तो निरोप घेऊन कोणीतरी तिथं सेवक आला. आणि तो सेवक आल्यानंतर राणीला सांगितलं का असा एक तुमच्या नात्यातलं एक स्त्रीचा नवरा वारला आणि ती आता याच्यासाठी जाणार आहे म्हणे, सती जाणार आहेत असं सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर मग त्या राणी तिचं गुण गायला लागली. बघ त्या पद्मावतीला सांगायला लागले की जी जयदेवाची पत्नी का माझी बघ अशी माझी नातलग आहेत आणि ती आता तिचा नवरा वारला तर ती सती जायला निघालीत, किती श्रेष्ठ आहेत. तर मग ती जयदेव महाराजांची पत्नी सहज म्हणून गेली. म्हणजे जेव्हा पती वारला हे जेव्हा वार्ता तिच्या कानावर आली ना तेव्हा तिनं प्राण सोडायला पाहिजे होते असं ती म्हणून गेली.
आणि असं सोडलं म्हणल्यानंतर त्या राजाची जी राणी होती तिला मात्र वाईट वाटलं का आपण एवढं आपल्या नातेवाईकाचं कौतुक सांगतो आणि हे असं म्हणतात, तर खरोखर हिचं मन असं आहे का? हिचा जरी पती वारला तर ही तरी असं करेल का? असं त्या राणीच्या मनात शंका आली आणि तिनं एक दिवस परीक्षा पाहायचं ठरवलं. आणि त्या परीक्षा पाहण्यासाठी काय केलं तर राजाबरोबर जेव्हा जयदेव हा शिकारीला गेला आणि त्या शिकारीला गेल्यानंतर त्या राणीने एक बनाव केला का 2 सेवेकरी पाठवले जंगलामध्ये आणि जयदेव महाराज जंगलात असतानाच त्यांचे 2 कपडे घेऊन गेलेत आणि त्या कपड्यांना वाघांचं रक्त लागलेलं असं दाखवलं आणि एक सेवेकरी ते निरोप द्यायला आले राणीकडं का जयदेव महाराजांना वाघाने खाल्लं आणि त्यांचे रक्ताने भरलेले कपडे, असा बनावटीपणा करून आणि त्या जयदेव महाराजांच्या पत्नीचं परीक्षा पाहायची होती का खरोखरच हिला हिच्या नवऱ्याची पतिदेवाची वार्ता कळल्यानंतर ही खरोखरच देह सोडती का, प्राण सोडती का, असं म्हणून त्या राणीनं पण विचारला आणि त्या राणीनं बनाव केला. आणि योगायोग त्या निरोप त्या राणीकडून त्या पद्मावतीला मिळाला का तुझा नवरा वाघानं खाल्ला, त्याचे असेच रक्ताने माखलेले कपडे त्याचे माझे सेवक घेऊन आलेत, आता खूप वाईट झाला असं म्हणलं. आणि त्या पद्मावतीनं डोळे मिटवले आणि त्या क्षणी प्राण सोडला. आणि त्या राणीला असं वाटलं नाही की ही प्राण सोडेल म्हणून. आणि ते नंतर राणीची घबरगुंडी झाली का आता हे सगळं बनावटपणा आपण केला ना, आता हे आपल्या लक्षात येईल. आणि नंतर जेव्हा तो जयदेव आणि राजा जंगलातून आला आणि तेव्हा सगळी घडलेली हकीकत जेव्हा कळली राजा जयदेवाला, तेव्हा त्या जयदेव महाराजांनी त्यांनी जे लिहिलेले गीत गोविंद आहेत तर त्या गीत गोविंदाच्या गायन केलं. आणि गायन केल्यानंतर त्यानंतर ती पद्मावती परत या मृत अवस्थेतून म्हणून जिवंत झाली. आणि ती जिवंत झाल्यानंतर जेव्हा त्या राजाला ते वाटलं, विशेष वाटलं आणि नंतर त्या राणीने केलेली चूक ती लक्षात आली. त्यानंतर त्या राजाने त्या राणीला त्या राज्यातून हाकलून दिलं. आणि अशा प्रकारे त्या जयदेव महाराजांच्या पत्नींना त्या गीत गोविंदाच्या गायनानं जिवंत केलं. ही अशी सुंदर जी गोष्ट आहे, ही अशी सुंदर जी कथा आहेत ही 2ऱ्या अध्यायामध्ये आहेत. आणि अशा प्रकारे जो कोणी ह्या अष्टपद्य गातील त्याच्याशी मी हात जोडून सदैव उभं राहील. आता त्या गीत गोविंदाला भगवान श्रीकृष्णानं काय वचन दिलेले आहेत, ते पद्मावतीच्या मृतदेहापाशी गेले आणि गीत गोविंदामधील 24 अष्टपद्याचे गायन करून नारायणाने आर्ततेने आळवण्यास सुरुवात केली. ती त्यांची भावपूर्ण करुणावचने ऐकून श्रीहरी प्रसन्न झाले. त्यांनी तेथे प्रगट होऊन त्यांना दृढ आलिंगन दिले आणि पद्मावतीला जिवंत करून आपल्या प्रिय भक्ताला जे कोणी या अष्टपद्मा गातील त्याच्याशी मी हात जोडून सदैव उभं राहीन असा वर दिला. तेव्हा जयदेव आणि पद्मावती दोघांनी त्या महाप्रभूंना वंदन केले आणि त्या मंगल प्रसंगी देवांनी पुष्पवृष्टी केली आणि समस्त वैष्णव श्रीहरीचा जय जयकार करीत नाचू लागले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. अशा प्रकारे हा जो 2रा अध्याय आहे त्या 2ऱ्या अध्यायामध्ये संपूर्ण जयदेवाचं हे सुंदर असं चरित्र आलेलं आहे. ते आपण चरित्र बघितलं. आणि हे जे याच्यामध्ये जे गीत गोविंद आहेत त्या गीत गोविंदाचा जो अर्थ आहे तो अर्थही आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण हे गीत गोविंद हे सगळ्या ग्रंथामध्ये किंवा सगळ्यामध्ये असं श्रेष्ठ असं सांगितलेलं आहेत. आणि गीत गोविंद ह्या जयदेव महाराजांनी गायलेले आहेत. आणि ह्या गीत गोविंदाचं कितीतरी हरिभक्तांनी त्याला भगवंताला प्रत्यक्षात दर्शन दिलेले आहेत, प्रत्यक्षात बघितलेले आहेत, त्याचे काहीतरी चमत्कार घेतलेले आहेत. तर असे जे अष्टपदी आहेत तर त्या अष्टपदीचा अर्थ एक मराठीत असा आहे की संस्कृतमधून अष्टपदी आहे, त्याच्या मराठीत अर्थ असा आहे. अष्टपदीमधला पहिला श्लोक आहे, जो कमल के समान कोमल वक्षस्थल कानों में कुंडल गले में सुंदर वनमाला घातलेला हे हरे आपला विजय असो. जो सूर्यमंडल के आभूषण है और संसार जन्म मरण रूपी बंधन तोड़ते हैं, मुनियों के हृदय के सरोवर में हंस रूपी विहार करते हो, हे हरे आपला विजय असो. भगवान श्रीकृष्णाची स्तुती कशी गेली बघा. नंतर हे गीत गोविंद म्हणत असताना समोर एक काहीतरी त्याला एक कपड्याचं आसन दिलं पाहिजे आणि कपड्याचं आसन देऊनच हे गीत गोविंद म्हणलं गेलं पाहिजे. कारण ते ह्या गीत गोविंदाला असा वर आहे, जेव्हा आपण हे मन भावे गीत गोविंद म्हणू तेव्हा ते भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्षात त्या आसनावर येऊन विराजमान होईल
आणि असं एका मुस्लिम सरदाराला सुद्धा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णानं दर्शन दिलं, असं ह्या आख्यायिका आहे. तर ह्या गीतगोविंदाचा मराठी आपला हिंदीमध्ये थोडासा अर्थ असा प्रकारे दिलेला आहे. तर तो अर्थही पण खूप सुंदर आहेत आणि भगवान श्रीकृष्णाचं भगवान विष्णूचं कसं गुण गायलेले आहेत, त्या गुणामध्ये त्यांनी या संपूर्ण अवतारामध्ये त्यांचं कसं कसं कार्य झालेलं आहेत, भगवान श्रीकृष्ण आणि राधाचं कसं प्रेम आहे आणि हे प्रेम किती उच्च कोटीचं आहे ते पण सांगितलेलं आहेत. आणि भगवान श्रीकृष्णाचं ज्याला जे शृंगार आहे, शब्द शृंगार आहेत, तर ते कसे कसे सुंदर असे जयदेव महाराजांनी घेतलेले आहेत, त्याचंसुद्धा खूप कौतुक करावं असं. जो कालिया नाक को विसार कर, तिसरा श्लोक आहे, जो कालिया नाक को विसार कर उसे जीतने वाला, सभी को आनंद देने वाला और यदुकुल का कमल का सूर्य है, भगवान श्री हरि की जय। यदुकुल के आकाश गंगे के सूर्य है, जिन प्रभु ने मधु मुरा नरक जैसे रक्षकों संहार किया, गरुड़ पर विराजमान है, आप देवता के लिए आनंद स्रोत आहे. भगवान श्रीकृष्णाला म्हणले की तुम्ही सतत गरुडावर विराजमान आहेत, राक्षसांचा संहार केलेला आहेत आणि आप सर्व देवतांसाठी आनंदाचे स्रोत आहेत. असे भगवान श्रीकृष्णाचा विजय असो, अशा भगवान श्रीकृष्णाला आमचा नमस्कार. भगवान आपकी आग कमल की पंखुड़ी की तरह है और आप भौतिक संसार के बंधन नष्ट कर देते हैं और त्रिभुवन लोक को पालणार आहेत. भगवान श्रीकृष्णाला म्हणतात जयदेव महाराज का तुम्ही या त्रिभुवनाचे पालनहार आहेत आणि आपले आँख म्हणजे डोळे हे कमल की पंखुडी एकत्र म्हणजे कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहेत. जनक सुताकृत भूषण जित दूषण हे समर शामी दशकंठ जय जय देव हरे. भगवान जनक के पुत्र के रूप में आप असुरशी विजय हुए थे और आपने 10 शीर वाला रावण को नष्ट कर दिया था. भगवान हरे आपकी जय हो. इथे भगवंताचं वर्णन केलं का तुम्ही जयदेवांचे पुत्र होऊन कसा राक्षसांचा संहार केला आणि संपूर्ण सृष्टीला कसं हे केलं, तुम्ही सृष्टीला या पापापासून कसं मुक्त केलं. आणि त्याच्यानंतर 7वा श्लोक आहे, अभिनव जलधर सुंदर घृत मंदर ए श्रीमुख चंद्र चकोर जय जय देव हरे. हे गोवर्धन पर्वत को धारण करने वाले देवत्व के सर्वस्व व्यक्तित्व आपका रंग एक बादल की तरह है और श्री राधा रानी एक ककोर पक्ष की तरह है. आपका चेहरा चंद्रमा की तरह है. भगवान हरे आपकी जय हो. भगवंता आपला विजय असोत. म्हणजे आपण कसे आहेत, गोवर्धन पर्वत धारण करणारे आहेत. देवाचे सर्वच व्यक्तित्व आपला एक रंग बादल की तरह म्हणजे ढगासारखा आहेत आणि आपका और श्री राधा रानी एक ककोर पक्षी की तरह है और आपका चेहरा चंद्रमा की तरह है. म्हणजे भगवंताचं इथं गुणवर्णन केलं. हे प्रभु आपके चरण कमलों को प्रणाम करता हूँ, कृपया मुझे अपनी दया से आशीर्वाद दे. हे प्रभु आपको मैं वंदन करता हूँ. म्हणजे हे भगवान श्रीकृष्ण आम्ही तुम्हाला वंदन करतो आणि आपला आशीर्वाद तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. अशा प्रकारे आपण त्या देवाची विनंती करतो. आणि भगवान जयदेव शेवटच्या ओळीत म्हणतो, भगवान कवि श्री जयदेव भक्ति और चमकते सौभाग्य को इस मंगल गीत को हे प्रभु आपको समर्पित है, आपकी जय जयकार हो. आणि मग हे असे 8 चौपाई म्हणून भगवान जयदेवाने हे भगवान श्रीकृष्णाला हे अर्पण केलं आणि त्याचे शब्द खूप भारी उपयोग केलात. कवि श्री जयदेव भक्ति और चमकते सौभाग्य को, भक्तीने युक्त आणि चमकते सौभाग्य म्हणजे म्हणणाऱ्याचं सौभाग्य चमकतं आणि भगवान श्रीकृष्णाचं बी सौभाग्य असंच आहे. तर असं हे जे मंगलगीत आहेत, हे मंगलगीत मी प्रभूला अर्पण करतो असं म्हणून भगवंताचा जय जयकार केला. अशा प्रकारे हे गीत गोविंदाचा हिंदीतून असा अनुवाद झालेला आहे. तर या गीत गोविंदचे लेखन करता असं जयदेव महाराजांचं चरित्र आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण याचं श्रवण करा, याचा अवश्य लाभ घ्या. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी, जय हरी, जय हरी.